मंडळी नमस्कार. खूपच आनंदी आहे तुम्हाला सांगतो. इतके कार्ड्स माझ्यासमोर आहेत, की काय आपली एवढी पात्रता आहे ह्याचा मला प्रचंड आनंद होतो. मात्र अशा कार्डचं पेमेंट करत असताना जर उद्या आपल्याला काही कार्डियक अरेस्ट वगैरे आला तर काय ही पण चिंता आहे. होय मित्रांनो, कार्ड्सचं मोहजाल हे फार मोठं असतं आणि त्यातनं मग येतो तो प्रचंड मोठा आर्थिक ताण आणि तो ताण असह्य जर होत असेल तर करायचं काय? त्यासाठी आज हा स्पेशल एपिसोड आहे आणि मी बोलतं करणार आहे संदीप भुशेट्टी सरांना. सर नमस्कार. नमस्कार. तर सुरुवात करण्यापूर्वी मला हे जे सगळे आपल्या समोरचे कार्ड्स आहेत ना, त्यापासून थोडंसं दूर राहायचं आहे. म्हणून मी हे सगळे जरा दूर लोटतो. कारण हे देखील एक मोहजाल आहे. येस. तर संदीप सर माझ्यासमोर इतके कार्ड्स आहेत. मला असं वाटतं की वाह! माझी केवढी इलिजिबिलिटी आहे, माझी पात्रता आहे, माझी पत आहे. बरोबर. आणि असं करून मी इतकी कार्ड्स जमा केली. अनेकांकडे आहेत. आणि त्यातनं पुढं एक तो विषय तो म्हणजे कार्ड घेतली खरं, पण पैसे फेडायचे कसे? तर यातनं मग एक दुष्टचक्रात आपण अडकतो, असं अनेकदा होतं. आणि कार्ड्सच नाही, अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्यानं आपण एक कर्जाच्या विळख्यात अडकतो. वेगळं चक्र आपल्या आयुष्यात येतं. बरं आणि त्यातून बाहेर पडताना नाकी नऊ येतं. प्रचंड ताणतणाव वाढतो आयुष्यात, वैयक्तिक आयुष्याचे वाढतो आणि अनेकदा मग माणसं टोकाचं पाऊल उचलतात. हो, हे सगळं टाळायचं असेल तर काय करावं? हे सगळ्यात आधी सूत्र तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. क्रेडिट कार्ड तुम्ही जसं म्हटलात तसं खरंच एक मोहजाल आहे. प्रत्येकाने या मोहपाशामध्ये अडकलंच पाहिजे असं बिलकुल नाही. किंबहुना आपली क्रेडिट कार्ड घेण्याची गरज आहे का हे प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे. आपल्या निर्माण होणाऱ्या पैशातनं आपण खर्च करावेत, आपण गुंतवणूक करावी, आपल्याला लागेल तसा पैसा आपल्या परिवारासाठी, आपल्या इतर गोष्टींसाठी वापरावा. पण जो पैसा अजून निर्माणच झाला नाही, न निर्माण झालेल्या पैशाचा खर्च आणि कदाचित आपला एक विषय होता एका एपिसोडमध्ये, की आपल्याला दाखवायची श्रीमंती आहे, म्हणून मी क्रेडिट कार्डचा वापर करून न निर्माण झालेल्या पैशाला आजच खर्च करतोय आणि मग जर दिलेल्या काळामध्ये ते पैसे मला परत फेडता आले नाही, तर त्याच्यावर बसणारं व्याज हे अत्यंत घातक आहे. आणि कदाचित आपण कैक पटीत पैसे परत द्यावे लागतील बँकेला, असा तो मोहजाल आहे. ह्याच्यातनं हे खरं म्हणजे खूप मोठं दृष्टचक्र आहे. या दृष्टचक्रातनं अतिशय योग्य प्लॅनिंगनी, अतिशय योग्य नियोजनाने जर आपल्याला खर्च करायचे असतील, तरच क्रेडिट कार्डचा वापर करावा. अन्यथा क्रेडिट कार्ड शक्यतो वापरू नये, असा माझा सल्ला आहे. 30 ते 40 दिवसाचा कालावधी आपल्याला बँक फ्री ऑफ कॉस्ट पैसे वापरायला देत असतं. पण आपल्याला 30 ते 40 दिवसाच्या कालावधीत आपले पैसे निर्माण होणार असतील का? आणि जर होणारे पैसे आपण जेवढे खर्च केलेत, त्याच्या एवढे तरी नक्की आहेत का? हे प्रत्येकाने तपासलं पाहिजे. उदाहरणार्थ, माझा मासिक उत्पन्न ₹1,00,000 आणि मी कार्डवरती ₹1,50,000 खर्च केला, तर मी 1,50,000 फेडणार आहे 40 दिवसामध्ये. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. हे जर फेडता येणार नसेल, तर एका कार्डाचं व्याज भरता दुसरं कार्ड आपण वापरायला लागतो. त्याच्यातनं निर्माण झालेली ही दृष्ट शृंखला आपल्याला अत्यंत मोठ्या कर्जामध्ये पुढे ढकलते आणि आपल्या ॲसेट्सला, आपल्या संपत्तीला हा खूप मोठा एक लागलेला शाप आहे असं मी म्हणेन. पण बऱ्याचदा असतं असं, की अत्यंत गरज असते म्हणून क्रेडिट कार्ड आपल्या आयुष्यात कामाला येतं असंही आहे. करेक्ट. पण गरज नसताना अनेकदा क्रेडिट कार्डच्या बरोबर. ऑफर्स आपल्याला येतात. बरोबर. म्हणूनही आपण कार्ड घेतो असंही आहे. हो. तर क्रेडिट कार्ड वापरून आपण नेमके खर्च कशावरती करतो हे महत्वाचं. जसं तुम्ही आता म्हटलं, की इमर्जन्सी आली. घरात कोणीतरी आपल्या परिवारातला अचानक एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि आपल्याकडे आता पैसे नाहीयेत. हॉस्पिटल आपल्याला सांगतंय, की आता हे पैसे जमा करा, त्याशिवाय उपचार सुरू होणार नाही. अशा वेळेस क्रेडिट कार्डचा वापर नक्की करा. कारण ही अचानक आलेली इमर्जन्सी, अचानक आलेला हे प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम टॅकल करताना आपल्याला क्रेडिट कार्डचा वापर घेऊन ती गरज त्यावेळेसची पुढे भागवता येते आणि आपलं जसं उत्पन्न येणार आहे, आपल्या सॅलरीतनं, आपल्या व्यवसायाच्या उत्पन्नातनं, तर पहिल्यांदा एक कर्ज आपल्या डोक्यावरनं आपल्याला उतरवायचंय. क्रेडिट कार्डचं पेमेंट अत्यंत वेळेमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याला क्रेडिट कार्डवरती भरावं लागणारं व्याज हे खूप जास्त आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेस कंपन्या असाही पर्याय देतात, की तुम्ही EMI मध्ये कन्व्हर्ट करा. बरोबर.
मग तो ऑप्शन विचारात घ्यावा मी किंवा काय? मगाशी म्हटलं तसं, जर आपल्याकडे पैसे भरण्यासाठी नाहीयेत आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कार्डचा वापर करून पैसे खर्च केले असतील आणि ईएमआयचा ऑप्शन आपल्याला बँकेने दिलेला आहे. ईएमआयवर लागणारं सुद्धा व्याज हे खूप मोठं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर ते कर्ज क्रेडिट कार्डचा वापर केला म्हणजे आपण कर्ज घेतलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. हे आपल्याला कोणी गिफ्ट केलेलं नाहीये. हे आपल्याला टेम्पररी निर्माण झालेलं कर्ज आपण कुठलंही परवानगी न घेता किंवा कुठलाही फॉर्म न फिलअप करता आपण बँकेकडनं उचललेलं आहे. त्यामुळे हे पैसे आपल्याला नक्कीच परत करायचे आणि हे करत असताना त्याच्यावर शक्यतो व्याज न देता पैसे परत करायचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. क्रेडिट कार्ड वापरताना आपल्याला हे नक्की तपासलं पाहिजे, की क्रेडिट कार्ड मी कशासाठी वापरतोय. माझ्याकडे जर इमर्जन्सी असेल, तर त्या इमर्जन्सीसाठी मी कार्ड वापरलंय आणि माझ्याकडे आता पुढच्या 30 दिवसात पैसे द्यायला नाहीयेत. त्यावेळेस आपल्याला आपली बँक ईएमआयचा ऑप्शन देते, की ठराविक काळामध्ये तुम्ही हे पैसे परत करा. पण आपल्याला याच्यावरती पण मोठं व्याज द्यावं लागतं. माझं असं मत आहे, इमर्जन्सी असेल तर नक्की पर्याय नसतो. आपल्याला ते वापरायचंच आहे. पण जर आपण आपल्या अनावश्यक गरजांवरती हे क्रेडिट कार्ड वापरणार असू, जसं की चित्रपट बघायला मी क्रेडिट कार्ड वापरतोय. मी हॉटेलमध्ये जाऊन माझ्या परिवाराबरोबर, मित्रांबरोबर जातोय, त्यासाठी मी क्रेडिट कार्ड वापरतोय. मी काही वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतोय. जर त्या वस्तू खरेदी करणं टाळता येत असेल आणि जर आपल्याकडे पैसे नसतीलच, तर ते क्रेडिट कार्डनी पेमेंट करून वस्तू खरेदी करणं मला योग्य वाटत नाही. ते आर्थिक नियोजनाच्या विरुद्ध आहे. बरोबर. आणि आता तर कार्डचं पेमेंट करण्यासाठी सुद्धा कार्ड आलेले आहेत. हो. तर ते आणखीन एक मोठा मोह झालाय. म्हणजे एका व्याजाच्या किंवा कर्जाच्या जाळ्यातनं बाहेर पडण्यासाठी दुसरं कर्ज घेणं. आगीतून फुफाट्यात. आगीतून फुफाट्या. तर ते तर नक्कीच टाळावं. ते तर नक्कीच टाळावं. कारण अदरवाईज तुम्ही कधीही कर्जमुक्त आयुष्य श्वास घेऊ शकणार नाही. बरोबर आहे. आणि सर आता क्रेडिट कार्डवरती आपण बोललो, पण अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या आपल्या आयुष्यात संधी म्हणून आल्यासारखं आपल्याला वाटतात. मात्र ते प्रत्यक्षात एक ट्रॅप असतो. हो. त्यात आपण फसत जातो. अलीकडे आता ऑनलाईन पद्धतीने म्हणजे ऑनलाईन जुगार ज्याला आपण स्पष्ट म्हणू, हो, हो. सट्टा आहे, जुगार आहे, रनी आहे, काय काय आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे अनेक लोक प्रचंड एंगेज झालेले आहेत त्यात. आणि असं एक चित्र आहे, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा आहे, की तिथे तुम्हाला पैसे लागतील म्हणून ते पैसे प्रोव्हाइड केले जातात आणि पुन्हा एकदा तुम्हाला एका वेगळ्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकता आणि अनेक लोक त्याच्यामध्ये फार कंगारून गेलेले आहेत. अगदी खरं. अगदी खरं. तुम्ही अतिशय योग्य मुद्द्यावरती बोलताय. आत्ताची तरुण पिढी अत्यंत धोकादायक पद्धतीने या सगळ्या मोहजालाकडे जाताना दिसतीये मला. सध्या अनेक प्रकारचे ऑनलाईन गेम्स, ऑनलाईन काही स्पर्धात्मक गोष्टी अशा दाखवल्या जातात, की ज्याच्यात तुम्ही भाग घ्या आणि मग पुढे जाऊन तुम्ही तुमचे पैसे त्याच्यामध्ये लावत जाता. रमीसारखा प्रकार, क्रिकेटसारखा प्रकार हाताशी धरून तरुण मुलींना याच्यामध्ये अडकवलं जातं. हा एक अतिशय योग्य तुम्ही शब्द उच्चारला तो ट्रॅप. हा एक खूप मोठा ट्रॅप आहे. आर्थिकदृष्ट्या आपण कर्जबाजारी होतो आहोत हे मुलांच्या लक्षात येत नाही. अशा वेळेस या माध्यमातनं मनोरंजन कुठपर्यंत आहे आणि त्याच्यातनं आपण कर्जबाजारी होत नाही ना, हे प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे. असे जर आपल्या घरातील तरुण पिढी या ठिकाणी जात असेल, तर वडीलधाऱ्या व्यक्तींनी, घरातील पालकांची जबाबदारी आहे, की आपली मुलं कुठे नेमकं काय करतायत हे तपासलं गेलं पाहिजे. याच्यासाठी बारकाईने आपल्या आर्थिक बाबींवरती प्रत्येकाने लक्ष ठेवलं पाहिजे. माझं असं अजून एक मत आहे, की तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडलात, की या प्रलोभनांकडे जेव्हा ही मुलं जातात, अक्षरशः आपल्या असणाऱ्या संपत्तीचा विल्हेवाट लावत ही कर्जबाजारी होतात आणि अक्षरशः घरातनं निघून स्वतःच्या हे भाड्याच्या घरात जाण्याची परिस्थिती येते. आहे ते घर विकलं जातं कारण इतकं प्रचंड मोठं कर्ज हे करून बसतात या ऑनलाईनच्या माध्यमातून. हा प्रचंड मोठा मोहजाल आहे, की एका रात्रीत मला करोडपती व्हायचंय, एका रात्रीत मला श्रीमंत व्हायचंय. हे शक्य नाही. श्रीमंत होण्यासाठी, प्रचंड पैसा कमवण्यासाठी मेहनत तितकीच गरजेची आहे आणि दीर्घकालीन करणं गरजेची आहे. कुठेही पैसा कमवण्यासाठी शॉर्टकट्स नाही. हे मी आवर्जून सांगू इच्छितो. वा, शॉर्टकट नाहीये पैसे कमवण्यात. तर थोडक्यात गरीब कसं होऊ नये बरोबर.
हे एकदा कळलं अगदी की माणूस आपोआप श्रीमंत होऊ शकतो. अगदी अगदी गरीब न होण्यासाठी जे काही आहे ते जर टाळलं तर तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. बरोबर. तर आता सर, अनेकांना आर्थिक ताणतणाव एवढे येतात. बरोबर. म्हणजे ठीक आहे, ते क्रेडिट कार्ड झालं किंवा बाकीचे जे मार्ग बोललो ते ट्रॅप असतात. पण जेन्युइनली देखील लोकांना प्रचंड त्रास होतो या सगळ्या गोष्टीत. आपल्यावरती कर्ज आहे किंवा आपल्याला कुणाचं देणं आहे. ह्या जाणीवेतनं सुद्धा अनेक ताणतणाव येतात आणि आयुष्यातलं एक स्वास्थ्य आपण हरवून बसतो. मग कुटुंबात त्याचे क्लेश होता. क्लेश होतात. अ, आपला स्वभाव बिघडतो असं आपण म्हणू शकतो. टोकाचे निर्णय घेतात अनेक लोक. बरोबर. ह्या सगळ्यातून दूर राहण्यासाठी काही रामबाण आहे का हो? एक प्रामुख्याने गोष्ट आहे की आपल्या गरजा सीमित ठेवा. अंथरूण पाहून पाय पसरणं हा जो आपल्याकडे एक वाक्यप्रचार आहे तो आपण नक्कीच आत्मसात करायला पाहिजे. आपलं असणार उत्पन्न, आपला असणारा आपला साधारणपणे घरातील आर्थिक खर्च याचं सारामसार विचार करून प्रत्येक घरातील व्यक्तींनी यावरती आपलं नियोजन करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट न वापरता मेहनतीने पैसा कसा म्हणजे कमवता येईल, कमवलेला पैसा योग्य ठिकाणी कसा गुंतवता येईल आणि त्यातनं आपण श्रीमंत कसं होऊ याच्याकडे जर लक्ष दिलं गेलं, त्यासाठी जर आपल्याला काही मार्ग सुचत नसतील तर अतिशय चांगल्या सल्लागाराचा मदत घेऊन आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठा पैसा उभा करू शकतो. त्यासाठी कुठलेही ऑनलाईन गेम किंवा क्रेडिट कार्ड किंवा अशा स्वरूपाच्या गोष्टी करण्याची गरज नाही. पण आर्थिक नियोजन म्हणजे अशा पडत्या काळात आर्थिक नियोजनाचा आसरा घेऊन पुढे आलेले लोक पण तुम्ही पाहिले प्रचंड प्रचंड अनेक लोकांनी आर्थिक शिस्त स्वतःला लावून घेतलेली आहे आणि त्या आर्थिक शिस्तीत निर्माण झालेला मोठा पैसा त्यांच्या निवृत्तीच्या काळामध्ये त्यांना खूप फायदेशीर ठरला. कोणापुढेही हात पसरण्याची गरज पडली नाही. अनेक स्वतःच्या आणि परिवाराच्या गरजा ह्या कमवलेल्या आणि साठवलेल्या आणि वाढवलेल्या पैशातनं आपण पूर्ण करू शकलोय. तुम्ही आता उदाहरण दिलं, पण मला आणखी थोडंसं खोलात जायचं आहे. बरं. जे लोक अशा संकटांमध्ये अडकतात ना, बरोबर, त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग हात देता येतो. नक्की नक्की ते कसं पुढे येऊ शकतात असं एखादं काही उदाहरण हो असेल तर नक्कीच नक्कीच. मी मगाशी जे काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये का जाऊ नये याच्यासाठी मी उत्तर दिलंय. पण जी ऑलरेडी गेलेली आहेत आणि आता त्यांना मार्ग दिसत नाहीये त्यांना मी एक उदाहरण देऊ इच्छितो की एक माझ्याकडे एक जोडपं आलं होतं गुंतवणुकीच्या विचारावरती चर्चा करण्यासाठी. असं लक्षात आलं की दोघंही अत्यंत चांगला मोठा पैसा दरमहा कमवत आहेत. परंतु जसं आपण मगाशी पाहिलं की वेगवेगळ्या गोष्टींसाठी मला क्रेडिट कार्डचा वापर करावासा मोह होतो. मग मी दररोज चालणाऱ्या माझ्या पार्ट्या, दररोज मला होणारे शॉपिंगचे खर्च किंवा माझे दररोज वीकेंडला असणारे कार्यक्रमाचे प्लॅन्स मी क्रेडिट कार्डवरती करत होतो. आज मासिक 5 ते 10 लाख रुपये कमवणारं ते जोडपं महिन्याच्या 15 तारखेला पैसे संपलेले असायचे आणि पुढचे 15 दिवस हे फक्त क्रेडिट कार्डवरती जगायचे आणि त्या क्रेडिट कार्डवरती निर्माण होणारा खर्च, तो खर्च कसा फेडायचा म्हणून पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा आपण कर्ज घेत होतो. असा तो ट्रॅप होता. त्या जोडप्याचं हे संपूर्ण काम बघितल्यानंतर मी त्याला आर्थिक सल्ला असा दिला की तुम्ही प्रथमतः क्रेडिट कार्ड 2 महिने वापरायचं बंद करा. त्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या पैशाचं नियोजन करायला सुरुवात करा. म्हणजे काय, अनावश्यक गोष्टींवरती होणारे खर्च ताबडतोब बंद करा. तुमच्या पुढच्या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या ज्या काही पार्ट्या होणार आहेत भविष्यातल्या त्या सगळ्या कॅन्सल करा. त्याच्यावर होणारा खर्च आपोआप थांबला आणि तो वाचलेला पैसा अगोदर केलेल्या क्रेडिट कार्डचा बिलांवरती पेमेंट करायला तुम्ही खर्च करा. असं एकदा नियोजन करून दिल्यानंतर 3 महिन्यामध्ये त्या जोडप्याचा क्रेडिट कार्डचा असणारा कर्जाचा बोज हा जो प्रचंड त्यांना जाणवत होता आणि त्यातनं मानसिक स्थिती खूप अस्थिर झाली होती त्या जोडप्याची, त्याच्यातनं आम्ही त्यांना बाहेर काढलं. संपूर्ण क्रेडिट कार्डचं कर्ज नील केलं आणि त्यानंतर त्यांना एक डिसिप्लिन वे ऑफ लाईफ जगण्यासाठी मी त्यांना मदत केली की हे बघा आपण एवढे पैसे कमवतो. मग असा विचार येतो की एवढे पैसे कमवते तर करायचे कसे, काय करायचं त्याचं, स्वतःवर खर्च करणार नसेल तर त्या पैसे कमवण्याला काही अर्थ नाही असा प्रश्न विचारला जातो. असा प्रश्न जेव्हा विचारला जातो
त्यावेळेस हे पैसे तुमचेच आहेत, तुमच्यावरतीच खर्च करायचे, पण आपल्याला याच्यावरती आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी सुद्धा विचार करायला पाहिजे. म्हणून नेमकं गणित मांडायला सुरुवात केली, की एकूण उत्पन्न किती, त्याच्यातला मला खर्च नेमका करायचा किती, उरलेले पैसे माझ्या भविष्यासाठी टाकायचे. जसं आपल्या मागच्या एका एपिसोडमध्ये मी काही फॉर्म्युला बोललो होतो. त्या फॉर्म्युल्याचा वापर मी त्यांना करायला लावला आणि अक्षरशः पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये त्या परिवाराकडे एक चांगली रक्कम त्यांच्या भविष्यासाठी साठायला लागली. त्यातनं त्यांनी मासिक गुंतवणूक सुरू केली. काही काळामध्ये त्यांना काही ॲडिशनल पैसे मिळाले त्यांच्या कंपनीतनं. त्या पैशाचाही वापर त्यांनी गुंतवणुकीसाठी केला, खर्च न करता. आणि अशाने आज तो परिवार अत्यंत चांगल्या फायनान्शियल स्टेजमध्ये आहे. त्याचं एकमेव कारण त्यांना योग्य आर्थिक सल्ला मिळाला. आणि कर्जाच्या मोहजालातनं काही ठराविक गोष्टी केल्याने त्या कर्जाच्या मोहजालातनं ते जोडपं बाहेर आलं आणि त्याच्यानंतर त्यांचं जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीने आता स्टेबल झालेलं आहे. वा. मी असं म्हणेन की हे जे मोहजाल आहे हे आपण कशासाठी करतो, तर आपल्या स्वप्नपूर्तीसाठी करतो. पण आपली स्वप्न आपल्या पैशावर आपण निश्चितपणे पूर्ण करू शकतो. ह्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे गुंतवणूक करा आणि गुंतवणूक करण्यासाठी शिस्त लावा स्वतःला. कमवलेला पैसा योग्य मार्गाने, कायदेशीर मार्गाने आणि दीर्घकालीन हे जर आपण करू शकलो तर आपली संपत्ती निर्माण करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. हे संपत्ती तर निर्माण करू शकू आणि आहे ती देखील संपत्ती आपली वाढवू शकते, वाचू शकते पहिल्यांदा, नंतर ते वाढवू शकते. बरोबर. खूप छान तुम्ही सांगितलं सर. आणि तमाम जे लोक आम्हाला ऐकत आहेत अशांना एक विनंती की आजच्या भागात आम्ही ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या प्रलोभनांपासून दूर राहण्याचं जे कारण आहे आणि ते कसं दूर राहायचं त्यासाठीची जे तर्कसंगत मांडणी लागते ते आता संदीप सरांनी आपल्या पुढे मांडलेली आहे. या सगळ्या याच्यामध्ये कितीही परिस्थिती कठीण असली तरी टोकाचं पाऊल उचलू नका, टोकाच्या कुठल्याही गोष्टी करू नका. थोडं स्थैर्य मनात आणून धाडसाने परिस्थितीला सामोरं जा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन करायला कुठलाही मुहूर्त लागत नाही. कदाचित ही एक संधी आहे, हे संकट म्हणजे संधी आहे असं मानून पुढे चला. धन्यवाद. धन्यवाद.